नमस्कार, पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला घरच्या घरी कोरफडचे म्हणजे ॲलोवेराचे तेल कसे बनवायचे, केसांसाठी खूप पौष्टिक असते ते, केस अगदी सुंदर होतात त्याने। तर आपल्याला बाजारामध्ये ती तेल अगदी भेसळ स्वरूपात मिळतात, ओरिजिनल मिळत नाही। तर त्यासाठी मी लोखंडी कढई घेतलेली आहे। प्रत्येक सूचना नीट ऐका, लोखंडी कढईतच करायची आहे। लोखंडी कढईत मी चांगल्या प्रतीचे खोबरेल तेल घेतलेले आहे। खोबरेल तेलच घ्यायचे आहे, चांगल्या प्रतीचे मिळाले तर, नाहीतर तुम्ही मोहरीचे तेल पण घेऊ शकता। परंतु ॲलोवेराचे करायचे असले तर शक्यतो खोबरेल तेलच घ्यायचे, परंतु ते चांगले घ्यायचे, बाजारातले कुठलेही भेसळ प्रकारचे किंवा सेंटेड तेल घ्यायचे नाही आहे। हे ॲलोवेराचे तुकडे आहेत, मी माझ्या गार्डनमध्ये लावले होते, स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले। तेल गरम व्हायच्या आधीच त्यामध्ये आपण हे ॲलोवेरा टाकायचं आहे। आणि छान असं अगदी बारीक गॅस करायचा आहे आणि अगदी अलगद अलगद आपण त्याला त्यामध्ये उकळू द्यायचं आहे। एक लालसर झाले की त्यानंतर आपण त्याला काढायचं आहे। आता त्यामध्ये थोडी 7-8 तुळशीची पानं घालायची आहे। त्यानंतर कढीपत्ता, कढीपत्त्यामध्ये केसांसाठी खूप चांगले घटक असतात, केस काळे होण्यास चांगली मदत होते आणि केसांचे सगळे प्रॉब्लेम नाहीसे होतात। सुंदर असं त्यामध्ये अगदी पूर्ण कोरडं होईपर्यंत, कोरफड कोरडं होईपर्यंत त्याला छान असं मंद आचेवर उकळू द्यायचे। थंड झाल्यानंतर आपल्याला 5 ते 6 तास ह्या कढईतच तेल ठेवायचं आहे आणि 5 ते 6 तासानंतर आपल्याला गाळायचं आहे। गाळल्यानंतर आपलं तेल तयार होतं। छान असं ॲलोवेरा आपलं तेलामध्ये उकळत आहे आणि सुंदर असं आता ते उकळू देऊ, कारण त्याला भरपूर वेळ लागेल। उकळल्यानंतर आपल्याला त्याला 5 ते 6 तास आपल्याला ठेवायचं आहे। मी अगोदर जे तेल तयार केलं होतं ते अशा पद्धतीत तयार होतं। सुंदर असं काचेच्या बाटलीत भरायचं आहे। तुम्ही पाहिजे तर 2 दिवस उन्हामध्ये ठेवून ते तेल वापरू शकता किंवा असंचही वापरलं तरी सुद्धा तेलासाठी, आपल्या केसांसाठी खूप चांगलं पौष्टिक असं घरच्या घरी तुम्ही ॲलोवेराचे तेल तयार करू शकतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांनाही माहिती पाठवा, कारण घरच्या घरी अशा तुम्ही बरेचसे आयुर्वेदिक वस्तू तयार करू शकतात आणि आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतात। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। असे छोटे छोटे रेमेडीज पाहत राहा।